ताहराबाद येथील वनमजूर राजेंद्र साळुंखे यांची न्याय हक्कासाठी चाललेली मृत्यूशी झुंज अखेर आज अपयशी ठरली। त्यांचं 5 वाजेच्या दरम्यान निधन झाले। 26 जानेवारी 2025 रोजी ताहराबाद प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ताहराबाद वन विभागाच्या कार्यालयाबाहेर वनमजूर राजेंद्र साळुंखे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता। यात ते 60 ते 65% भाजले होते। त्यांना नाशिक येथे रुग्णालयात उपचाराकरता हलविण्यात आले होते, परंतु त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। दोषी वन अधिकाऱ्यांवर त्वरित कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा असा प्रश्न परिवार व जनता विचारित आहे। राजेंद्र साळुंखे यांनी 6 महिन्यांपासून वन अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या अन्यायाबाबत प्रशासनाला निवेदन दिले होते, परंतु तक्रारीची वेळ दखल घेतली नाही। 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ताहराबाद वन विभागाच्या कार्यालयाबाहेर अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला व स्वतःला जाळून घेतल्यामुळे 60 ते 65% भाजल्यानं त्यांचं त्या ठिकाणाहून पडून राहिले होते, परंतु त्या दिवशी वन अधिकारी व पोलीस प्रशासनाने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचं दिसून आलं। परंतु त्यांच्या परिवाराचा व जनतेचा रोष हा वन अधिकारी व पोलीस प्रशासनाबद्दल होता, तरी वन अधिकाऱ्यांनी वरती कायदेशीर कारवाई झाली नाही। अखेर न्याय हक्कासाठी चाललेली त्यांची मृत्यूशी झुंज आज अपयशी ठरली असून त्यांचं आज रोजी निधन झालं आहे। राजेंद्र साळुंखे यांनी आत्मदहन करून आपली जीवन यात्रा संपवली, परंतु महाराष्ट्रात असे कित्येक वनमजूर आहेत की ते आजही वन विभागातील अधिकाऱ्यांशी न्याय हक्कासाठी लढत आहेत। त्यांना कधी न्याय मिळेल असा प्रश्न पडला आहे। वन अधिकारी उपोषणाची दखल घेत नाही, आत्मदहनाची दखल घेत नाही। त्याचं एक उदाहरण शिरपूर वन विभागातील काम करणारा वनमजूर भागवत बाबुराव कोळी यांचा असून त्यांच्या प्रकरणात आज पण उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक धुळे यांनी घेतला नाही। धुळे उपवन संरक्षक अधिकारी प्रादेशिक हे फक्त भ्रष्टाचारी वन अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करीत आहे असं त्यांच्या कार्यकाळात दिसून येत आहे। तरी अशा वन अधिकाऱ्यांवरती कधी कारवाई होईल हा जनतेने विचारलेला प्रश्न आहे।